वेलकम बॅक टू अवर हॉल क्रेज चॅनल. सो आजचं कलेक्शन आहे छान अफोर्डेबल आणि हेवी कलेक्शन आहे इयरिंग्सचं. सगळं कलेक्शन मिंत्रावरून आहे आणि छान नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न केला. अगदी छान हेवी पार्टीवेअर म्हणू शकतो किंवा वेडिंगमध्ये आपण वेअर करू शकतो अशा पद्धतीचे सगळे कलेक्शन आहे. या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो लेट्स स्टार्ट. आणि मी खूप एक्सायटेड आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी, कारण खूप छान ज्वेलरी आहे. एक हेवी आउटफिट किंवा हेवी लुक जर तयार करायचं असेल सो त्यासाठी अगदी परफेक्ट कलेक्शन आहे. तिला हँडक्राफ्टेड इन जयपूर. सो हे जयपूरचं एक ब्रँड आहे वोयला म्हणून. त्यांच्याकडून मला ही ज्वेलरी रिसीव्ह झालेली आहे. थोडं युनिक यावेळेला जेवढे पण ज्वेलरीज जेवढे पण इयरिंग्स आहेत मी थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये म्हणजे वेगळ्या टाईपमध्ये वेगळ्या पद्धतीने यूज होणारे ज्वेलरी ऑर्डर केले होते. सो छान ज्वेलरी पाठवली आहे त्यांनी, काहीतरी युनिक आहे आणि वेगळ्या पद्धतीने यूज करायचं. सो ट्राय करून बघूया एक्झॅक्ट कसं बसतंय. सो ही आहे आपली पहिली ज्वेलरी. त्यानंतर काही अशा पद्धतीचे स्ट्रिंग्स इथे तयार होतात. बघू आता ट्राय करून बघूया एक्झॅक्ट कुठल्या पद्धतीने घालता येतात. सो हे आहे याचे मेन डायरेक्शन. सो हे आपण आपल्या होलमध्ये घालून व्यवस्थित टक करून घ्यायचं आणि हे इथे जे दिलेलं आहे लॉक वरच्या साईडला कानाला घेऊन हे लॉक करायचं. सो या पद्धतीचं हे ॲक्च्युली याचं जे काय म्हणू शकतो घालण्याची जी पद्धत आहे ती आहे. छान कॉपर असं कलरमध्ये याचं फिनिशिंग केली गेली आहे. क्वालिटी अप्रतिम आहे, छान आहे, व्यवस्थित आहे आणि खूप डार्क गोल्डन नसल्यामुळे कुठल्याही आउटफिटवर व्यवस्थितपणे दिसेल आणि खूप असं काय म्हणू शकतो एक ओल्ड फॅशन पण वाटणार नाही. छान आहे, मला पर्सनली खूप आवडलं. काहीतरी नवीन वाटत आहे आणि कुठल्याही वेस्टर्न ड्रेसवर सुद्धा आपण ही वेअर करू शकतो. चला ट्राय करून बघूया जेणेकरून लक्षात येईल की एक्झॅक्ट कसं दिसतो. भरपूर ट्राय केलं त्यानंतर मला हे वेअर करता आलं. याच्या आधी कधीच यूज केलं, मला पूर्ण कान लाल होऊन गेलेलं लिटरली. आणि तुम्ही जर बघू शकत असाल आतमधली जी लाईनिंग आहे आपल्या कानाची त्याला घेऊन आणि बाहेरचं जे पातळ भाग असतो आपल्या कानाचं त्याला घेऊन हे होल्ड करायचं आहे. सो हा जो पोर्शन आहे या दोन्ही पोर्शनला घेऊन ते होल्ड करण्यासाठी दिलेला आहे. सो फायनली लावता आलं मला. आधी असं वाटलं की मे बी काही डॅमेज प्रॉडक्ट तर इश्यू नाही. इयरिंग्स दिलेले आहेत. बघू आता वेअर केल्यानंतर कसं दिसतंय. पूर्ण ॲक्च्युली व्यवस्थित हायलाईटच होत नाही आहे. सो कॅमेराचा भरपूर प्रॉब्लेम सुरू आहे माझ्या सध्या. कसं तरी ॲडजस्ट करून सगळं शूट करत आहे एवढ्यात. सो बघू ट्रायलमध्ये कसं दिसतंय. सो हे आहे घातल्यानंतर याचं लुक. यामध्ये मधामध्ये असे लोटस दिलेले आहेत छान आणि खालच्या साईडला एक मोती दिलेला आहे. याचा ओव्हरऑल रिव्ह्यू सांगायचं म्हटलं तर मी तर म्हणेन की या पद्धतीचे जे इयरिंग्स आहेत जे स्ट्रेट राहतात किंवा डायरेक्ट खालच्या साईडनी जे लांब पद्धतीचे असतात ते फेस टू फेस डिपेंड करतं किंवा आउटफिट टू आउटफिटसुद्धा व्हॅरी करतं. माझ्या फेसवर जनरली अशा पद्धतीचे इयरिंग्स शोभत नाही. ज्यांचे गोल फेस आहे किंवा वेगळ्या शेपचे फेस आहे त्यांना जनरली अशा पद्धतीचे इयरिंग शोभतात. बट जर लुकचा विचार केला खूप छान आहे आणि जे ओव्हरऑल त्याची क्वालिटी आलेली आहे खूप छान आलेली आहे. व्यवस्थित क्वालिटी छान अगदी व्यवस्थित क्वालिटीमध्ये रिसीव झालेले आहेत मला. त्यानंतर नेक्स्ट जे आहे विवाज ॲक्सेसरीजकडून मला हे पार्सल रिसीव झालेले आहे आणि थोडंसं यामध्ये 3 इयरिंग्स मला रिसीव झालेले आहेत. या पद्धतीचे 3 सेट मला रिसीव झालेले आहेत. त्यामधलं जे पहिलं आहे ते अशा पद्धतीचं मला रिसीव झालेलं आहे. हे पण नियर अबाउट थोडंफार सेम पॅटर्न वाटतं मला. तर या पद्धतीचे हे इयरिंग्स रिसीव झालेले आहेत. सो हे आहे असं लुक. बघूया ट्राय करून बघूया कसं आहे. हे ॲक्च्युली कानाला लावायचं आणि हे वरच्या साईडला लावायचं किंवा इथे पण आपण याला वेअर करू शकतो. ट्राय करून बघूया एक्झॅक्ट लक्षात येईल की कसं वेअर करायचं आहे. एक तर बाहेर खूप ऊन नाही आहे त्यामुळे व्यवस्थित शूट होत नाही आहे, दिसत नाही आहे व्यवस्थित. मी आता हाफ घातलेला आहे. या पद्धतीने मी याला ट्राय करून बघितलं आणि बाकीचं जे आहे ते या ठिकाणी होल्ड केलं. सो प्रॉपर जर हेअर सेट केलं आपण तर या पद्धतीने या ठिकाणी आपण होल्ड करू शकतो. मी आता सध्या क्लचर लावलेला आहे आणि छान आहे. एखाद्या इंडियन लुकसाठी किंवा साडीवर सुद्धा आपण वेअर करू शकतो. सो ओव्हरऑल अगदी मिनिमल ज्वेलरी जर यूज करायची असेल सो त्यासाठी खूप छान कलेक्शन आहे. सो ओव्हरऑल मला खूप छान वाटलं आहे. क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे ज्वेलरीची. बाकी
तुम्ही नक्की यामध्ये ट्राय करू शकता. सो मोस्टली वेगवेगळे पॅटर्न सगळे अवेलेबल आहेत. ग्रीन कलरचा स्टोन दिलेला आहे आणि बाजूला पूर्ण मोती कव्हर केलेला आहे आणि हा जो पोर्शन आहे हा बॅक साईडला टक करायचा आपल्याला लोटसचं अशा पद्धतीचं दिलेलं आहे. सो हे होतं आपलं सेकंड कलेक्शन. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते या पद्धतीचं मला अगेन स्ट्रिंग पॅटर्नमध्ये मला रिसीव झालेले आहेत. बऱ्यापैकी लांब आहेत आणि काश्मीरी झुमकाचं एक कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. सो त्या त्या पॅटर्नमध्ये हे रिसीव झालेलं आहे. छान आहे. इथं पूर्ण गोल्डन कलरमध्ये दिलं आहे, कुंदन्स दिलेले आहेत, 2 रेड कलरचे आणि व्हाईट कलरचे असं डोम पॅटर्न तयार केलेलं आहे. जर तुम्ही या साईडने बघू शकत असाल, खालच्या साईडला छान घुंगरू दिलेला आहे. सो चला ट्राय करून बघूया. आणि आज लिटरली मला अजिबात काय म्हणू शकतो, एक सेफ झोन नाही वाटत आज शूट करण्यासाठी, माहिती नाही. तर हे आहे असं फायनल लुक. छान घुंगरू वाजतात आणि छान वाटतंय, काहीतरी नवीन वाटतंय. एखादा पटियाला पॅटर्न किंवा मुस्लिम जे ड्रेसेस असतात ते जर वेअर केलं तर त्या ड्रेसेसवर अगदी छान जाईल अशा पद्धतीचं आणि काहीतरी नवीन आहे आणि छान घुंगरू वाजत आहेत. क्वालिटी एकदम हाय क्वालिटीमध्ये आहे. खूप सुंदर क्वालिटी दिलेली आहे. थोडीशी हेवी आहेत कारण बऱ्यापैकी खालपर्यंत ते स्ट्रिंग राहते आणि बाकी इथं कुठे होल्डिंग नाही. जसं बाकीचं इथे होल्ड होतं किंवा बॅक साईडला होल्ड करायचं, सो तशा पद्धतीने कुठलाच पॅटर्न नाही. डायरेक्ट स्ट्रेट पॅटर्न दिलेला आहे. छान घुंगरू दिलेला आहे. ॲक्च्युली डायरेक्ट क्लोजअप घेता येत नाही आहे कारण फ्रंट साईडनी तेवढं ते दिसून येत नाही. याचा शॉर्ट व्हिडिओ मी इंस्टाग्रामला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा पोस्ट केलेला आहे. सो तिथं जाऊन तुम्ही याचं क्लोजअप बघू शकता. यामधलंच थर्ड पीस मला रिसीव झालेलं आहे. सो या पद्धतीचं हे छान असं काय म्हणू, इंग्लिश ग्रीन असं ॲक्वा कलर म्हणू शकतो आपण, अशा पद्धतीचे स्टोन्स यूज केलेले आहेत गोल्डन याच्यात आणि छान मोतीचं वर्क केलेलं आहे. खूप छान वाटतंय बघताना. ट्राय करून बघूया एक्झॅक्ट कसे बसत आहेत कानावर आणि याचं पण क्लोजअप तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. छान इथे पॅरट दिलेला आहे वरच्या साईडला. या ठिकाणी पॅरट दिला आणि पूर्ण पानांचं वगैरे वर्क केलेलं आहे. चला ट्राय करून बघू. सो हे आहे या इयरिंग्सचं लुक. घातल्यानंतर खूप छान वाटतंय. कुठेच एक हेवीपणा वाटत नाही आहे खालच्या साईडला असं, कारण इथल्या इथं हा पूर्ण इयरिंग्स कवर करत आहे कानाला आणि छान आहे, काहीतरी नवीन वाटतंय. आता जो सूट मी वेअर केला त्यावर तर अगदी परफेक्ट असं मॅच होणारं एक इयरिंग तुम्हाला मिळालं. सो छान वाटतं. एक टिप सांगेन, घालताना आधी हा पॉईंट इथे अटॅच करायचा कानाला, त्यानंतर हा अटॅच करायचा. कारण मी हा वेअर केला त्यानंतर तो असं फोल्ड झाल्यानंतर थोडंसं मला इथे अनकम्फर्टेबल वाटतंय. सो घालताना आधी इथलं पोर्शन वेअर करायचं, त्यानंतर मग इथे होल्ड करायचं. सो हे होतं आपलं सेकंड कलेक्शन. तर नेक्स्ट जे कलेक्शन आहे ते आहे कॅरेट कार्ड्सचं कलेक्शन आहे. या पद्धतीचं बॉक्स रिसीव झालेलं आहे आणि एक ज्वेलरी मी हेवीमध्ये थोडीशी मागवून घेतली होती. सो ही आहे याची ज्वेलरी जे रिसीव झालेली आहे. काय म्हणतो आपण यांना, जे प्रॉपर असे बॅक साईडला लटकवले जातात. कानवेल पण म्हणतात काही याच्यामध्ये. कानवेल तर लिटरली असं येतं म्हणजे स्ट्रेटमध्ये, पण बॅक साईडचं काय म्हणतात लक्षात नाही येत आहे मला. दिलेली आहे कानचेन इयरिंग्स म्हणून मेन्शन केलेलं आहे. सो चला ट्राय करून बघूया. क्वालिटीचा जर विचार केला, लुक वाईज खूप छान आहे. अगदी जर वेडिंगसाठी जर एखादं असं कानवेल जर आपल्याला जर हवं असेल तर त्याच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. खूप जास्त प्रमाणात नेहमी यूज नाही करणार असं वाटतं मला क्वालिटी बघून. जी क्वालिटी दिलेली आहे मे बी ब्लॅकही होऊ शकतं जर खूप जास्त प्रमाणात आपण जर उन्हामध्ये जर असलं. जर फक्त वेडिंगसाठी तुम्ही जर यूज करणार असणार तर अगदी छान आहे. स्टोनची जी क्वालिटी खूप हाय क्वालिटीमध्ये यूज नाही केलेलं, अगदी मीडियम आहे. आणि चला बघूया एकदा वेअर केल्यानंतर कसं दिसतं, कारण लुक वाईज खूप सुंदर आहे. सो प्रॉपर जर हेअरस्टाईल यूज करून जर आपण याला जर टक केलं तर या पद्धतीने हे ॲक्च्युली यूज करायचं. बॅक साईडला आपण टक करू शकतो याला आणि कुठलाही जर हेवी लुक किंवा कर्ली हेअर्स केल्यानंतर जो लुक येईल ना खूप छान येणार आहे. कारण याचं जे बनवलेलं आहे खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे. फक्त क्वालिटीचं थोडंसं इश्यू वाटतं, म्हणजे थोडं काय म्हणू शकतं, अगदी गोल्ड ज्वेलरीसारखं आपण किंवा हाय गोल्ड ज्वेलरी कशीही ठेवले तरी इझिली टिकतात भरपूर वर्ष झाली तरी. कारण माझी वेडिंगची ज्वेलरी अजूनही ॲज इट इज आहे, कुठलेही ब्लॅकिशपणा त्यावर आलेला नाही आहे. सो एक काय म्हणू शकतो नॉर्मल स्टेटमेंट ज्वेलरी ॲज वेडिंगसाठी, फक्त वेडिंगसाठी जर यूज करायचं असेल तर छान कलेक्शन. मी हायली रिकमेंड करेन जर वेडिंगसाठी तुम्हाला यूज करायचं असेल तर. खूप छान हेवीमध्ये दिलेलं आहे. या पद्धतीचे 2 स्ट्रिंग प्रोव्हाइड केलेले आहेत. सो ओव्हरऑल जे घातल्यानंतर जो लुक येतो ना खूप छान येतो.
सो हेवी कुठल्याही हेवी लुकसाठी आपण नक्की यूज करू. आपलं आजचं कलेक्शन कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो सॉरी, आज मी जास्त काही एक्सप्लेन नाही करू शकते कारण थोडीशी तब्येत पण डाऊन आहे आणि वरून अन्वीला पण सुट्ट्या लागलेल्या आहेत, तिच्या स्कूलच्या सुट्ट्या डिक्लेअर झालेल्या आहेत, त्यामुळे ती पण घरी आणि एवढं डिस्टर्बन्स असतो मग घरी की प्रॉपर असं शूट करणं पॉसिबल. घरी राहून जॉब करणे एखादा किंवा एखादा बिझनेस रन करणे एवढं कठीण होतं ना, कारण घरातल्या प्रत्येक गोष्टी मॅनेज करूनच ते कराव्या लागतात. आणि जसं आता मी शूट करते ते एवढं सायलेन्स लागतो आजूबाजूला, कारण नाही तर पूर्ण काय होतं ना, जे सुचायचं असतं ना ते सुद्धा आपल्याला सुचत नाही, बरोबर शूट होत नाही, इकडं तिकडला सगळा आवाज त्यामध्ये रेकॉर्ड होतो. आता ही गोष्ट कुणाला समजावायला सांगणे म्हणजे स्वतः आपण वाईट होतो आणि त्यामुळे जसं आहे तसं चालू द्यायचं. सो बघू आता तिला पण मी कुठंतरी बिझी करेन लवकरात लवकर, कारण हा माझा वेळ इतका इम्पॉर्टंट असतो माझ्यासाठी, कारण यानंतर मग 12 वाजेच्या नंतर मग टोटली जो वेळ असतो तो एडिटिंगसाठी मी कवर केलेला आहे. सो चला, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्की मी यानंतरचा व्हिडिओ व्यवस्थित शूट करण्याचा आणि तुमच्यापर्यंत व्यवस्थित माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. थँक्यू सो मच.